नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे अर्जुन आणि सायलीला सत्य समजलेलं असतं त्या मैत्रिणींकडनं की नागराज काकाच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे सुमन काकूचा. सुमन काकूला त्यानेच किडनॅप केलेलं आहे हे आता स्पष्टच झालेलं असतं. आता तिला शोधायचं कुठं? मग पोलिसांना इथे अर्जुन फोन करून सगळी माहिती सांगू लागतो. तर नंबर ट्रेस करायला पण पुन्हा एकदा सांगतो आणि नागराजचा पण नंबर ट्रेस करा सांगतायत. कारण त्यालाही डाऊट आहे. आता तो जिथे जिथे जाईल ते तिथे तिथे त्याचाही नंबर ट्रेस झाला की मग कळेल तो कुठे कुठे गेला. मग आपल्याला सुमन काकूची माहिती मिळू शकते. इकडे नागराज पार्टीतनं गुपचूप निघून गेलेला असतो आपल्या सुमनला जेवू घालण्यासाठी. पण ते जेवण, ते अन्न खायला सुमनने नकार दिलेला असतो. तिने धुडकावून लावलेलं असतं ते जेवण. तो तिच्यावर संतापतो. तर ती म्हणते, तुमच्यापासून माझी सुटका होणार असेल तर नक्की माझा जीव घेऊन टाका. तुमचं हे असं वागणं मला खरंच खूप दुःख देणारं आहे. मला खूप लाज वाटते तुम्हाला माझा नवरा म्हणण्याची. तर तो तिला म्हणतो, जेवायचं असेल तर जेव, नसेल जेवायचं तर नको जेव. तुला शेवटची संधी आहे. तू जर तुझं तोंड बंद ठेवणार असेल तर मी तुला मारणार नाही. तुझा जीव वाचवायचा असेल तर तुला मी सांगतो ते करावं लागेल. तर ती ह्या सगळ्या गोष्टीला नकार देऊ लागते. मी तुम्ही सांगितलेलं काहीच करणार नाही. तर तो म्हणतो, हो मला कळलं तू आजकाल खूप डेअरिंगबाज झाली आहे. ती डेअरिंग वापरूनच तर तू माझ्या पाठी येऊन येऊन इथे जे नको ते पाहिलं. त्याच्यामुळेच तर तुला इथे बांधून ठेवावं लागलं. तुला त्या सायलीची फूस आहे. ती सायली तुला सांगते ना स्वावलंबी राहायचं, कसं भांडायचं नवऱ्याशी. तर ती म्हणते, तिने जर मला बळ दिलं नसतं तर मी कधीच तुमचं हे खरं रूप पाहू शकले नसतं. तुमचं जे खरं रूप पाहिले हे अगदी किळसवाणं आहे आणि मला असा नवरा नको रे बाबा. मला त्यापेक्षा नवरा नसलेलाच बरा. असं म्हणत तिने स्पष्ट नागराजच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे. नागराज तिला वारंवार सांगतो की कुणाला काही सांगायचं नाही किंवा मी सांगतोय तसं वागायचं. पण ती सगळ्या गोष्टीचा धिक्कार करते. असा नवराही नको, त्याच्यासोबत संसारही नको. असं म्हणत तिने सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे असं नागराजला ती सांगते. आणि सत्य मी जगाला ओरडून ओरडून सांगेल की माझा नवरा किती वाईट आणि दुष्ट प्रवृत्तीचा आहे. हे कळल्यानंतर इथे नागराज तिच्यावर चिडत असतो. बाहेरनं त्याच्याही मित्रमंडळी जी इथे राखण असतात ना, गुंड, ती आलेली असती. आणि त्यांना मग तो विचारू लागतो की काय कशाला ओरडताय. ती माणसं पैसे मागू लागतात. मग इथे नागराज त्यांच्याशी बोलत उभा असतो. हे बघा, ड्युटी तर पूर्ण केली नाही आणि पैसे मागायला सुरुवात झाली. तर तो म्हणतो, नाही मला पैसे मिळत नाही तोपर्यंत मी तुमचं काम करणार नाही. नागराज म्हणतो, मी कुठे पळून जाणार आहे का? देतो ना रे पैसे. आधीच माझ्या डोक्याला इतका ताप झाला आहे. माझी बायको सापडत नाही म्हटल्यावर सगळेजण माझ्याच मागे लागले. घरामध्ये सगळेजण हळदी कुंकाच्या कार्यक्रमात व्यस्त असतात. पण इथे ना अर्जुनच्या लक्षात येतं की नागराज काका गायब झालेला आहे. तो इथे नाही आहे. तर पोलिसांना तो माहिती सांगतो आणि सगळेजण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे कौतुक करतात. सायली अर्जुनचं कौतुक करतात. खूप छान कार्यक्रम झाला. सायलीच्या मैत्रिणींनाही आजी म्हणते, पुन्हा या गं मुलींनो, तुमचं खूप छान स्वभाव आहे. तुमची पहिली संक्रांत असतानाही तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी इथे आलात. खूप खूप आभार. असे आजी त्यांचं कौतुक करते. इकडे आपल्या सुमनला टेबलावरती एक फोन दिसतो. तो फोन तो सुमनचाच. सुमन पटकन तो फोन घेऊ लागते. पण तिच्या हाताच्या धक्क्याने पाण्याची बॉटल खाली पडते. तो फोन ती ऑन करते. ऑन केल्या केल्या तिथे नागराज येतो. तो आलाय पाहून तिने साडीच्या पदराच्या आड तो फोन लपवलेला असतो. आणि मग तो तिथे येतो, बघतो काय हल्लंय, काय पडले. तिच्याकडे मोठी मोठी डोळे करून रागाने पाहू लागतो आणि ती चक्कर आल्यासारखं डोळे बंद करून तिथे बसते. मग तिचे हातपाय बांधल्यानंतर तो तिला विचारू लागतो, मोबाईल कुठे आहे? सांगितलं नाही तर तुझं काही खरं नाही. तर ती घाबरल्या भयाने ती तो फोन मग त्याला काढून त्याच्या हातावर देते. तो फोन मिळाल्यानंतर तो तिला जोरात मारतो आणि म्हणतो, पुन्हा अशी चालाखी आणि अशी हुशारी करायची नाही. ही जी हुशारी आहे ना, ती फक्त अर्जुन सायलीला दाखवायची, मला अजिबात दाखवायची नाही. असं म्हणत तो तिला धमकावू लागतो आणि ती तिथे रडत बसलेली असते. नागराज तिला करकचून बांधून गेलेला असतो. इकडे पोलिसांनी फोन केलेला असतो अर्जुनला की सुमन काकूच्या फोनचा ना थोड्या वेळा का होईना, 2-4 सेकंदासाठी का होईना चालू झालं होतं मोबाईल. तर तिचं लोकेशन ट्रेस केले आमच्या हॅकर्सने. हे कळल्यानंतर ते लोकेशन पटकन मलाही टाका आणि आम्हीही पोचतो असं पोलीस म्हणू लागतात. तर अर्जुन आणि पोलीस आता त्या दिशेने जाणार असतात. सायलीला तो खुणवतो. सायली त्याच्याजवळ येते. मग ती त्याला विचारते काय झालं. तर तो सांगू लागतो की पोलिसांना काही क्षणासाठी का होईना
मोबाईल ऑन झाल्यामुळे सुमन काकूचं लोकेशन कळलं तर ते आपल्याला पाठवतं आहे, आपल्याला पटकन तिथे जावं, मी तिथे जातो. तर ती म्हणते नाही नाही तुम्ही एकट्याने जायचं, मागच्या वेळेला काय झालं माहिती नाही, मी तुमच्यासोबतच येईल. तो नाही म्हणत असतो, पण ती हट्टीपणा करते की नाही मला तुमच्यासोबत यावंच लागेल, आपण दोघं मिळून जाऊया. पण कार्यक्रम चालू आहे. तर ती म्हणते कार्यक्रम जवळजवळ संपतच आला आहे, तर घरात कोणालाही काही सांगू नको, हेही सुमनबद्दल आहे, हे कोणाला कळू द्यायचं नसतं. त्याच्यामुळे सायली सासूबाईंकडे कल्पनाकडे जाते आणि म्हणते की थोडीशी रोपं संपली तर मी जाऊन बाजारातनं विकत घेऊन येते. कल्पना म्हणते तू कशाला जाते, तुझं हळदी कुंकू मी सुमनला पाठवते. तर ती पर्स घेते आणि धावतच सुटलेली असते, म्हणते नाही नाही मीच जाते, नका पाठवू त्यांना, आलेच मी यांच्यासोबत जाते म्हणत ती पटकन निघून जाते. इकडे प्रियाचा संताप होतो की माझ्या लग्नाची नवीन पहिली संक्रांत, माझं कोणी कोडकौतुक करत नाही, पण त्या सायलीचं किती कोडकौतुक चाललंय तिच्या लग्नाला. ते 3 वर्ष झाले, पहिले खोटं लग्न, मागच्या वर्षी नको असं म्हणताना नाही परत लग्न, 3 वर्ष होऊ नये तिचा आज पहिल्यांदा संक्रांतीचा सण साजरा होतो आहे. माझं कोणी साधं तिळगुळ देऊन तोंडसुद्धा गोड केलेलं नाही तुझ्या घरच्यांनी, असं भांडण ती तिच्या नवऱ्यासोबत अश्विनसोबत प्रिया करू लागते. तर तो म्हणतो हे बघ मी दरवेळेला तुझ्यासाठी मी घरच्यांशी भांडतो, बरोबर आहे का नाही, आणि त्यांच्याकडनं एवढ्या मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेवू नको, कारण आपण त्यांचं आत्तापर्यंत मन जिंकण्यात यशस्वी झालेलो नाही. आणि राहिलं तर हे जे तू बघते ना मोबाईलवर, ह्या तुझ्या मीडियावरती, हे संक्रांत म्हणजे अशी नसते गं. संक्रांत म्हणजे तिळाचे 2 कण का होईना हातावर ठेवणं, त्याला संक्रांत म्हणतात, असं म्हणून तो तिथून प्रियाचा अपमान करून निघून गेलेला असतो. इथे सुमनचं लोकेशन स्ट्रेच करण्याचे प्रयत्न अर्जुनही करत असतो आणि त्या दिशेने तो निघालेला असतो. त्याच वेळेला नागराज खोलीतनं बाहेर येतो आणि म्हणतो की ह्या बाईवरती चांगलं लक्ष ठेवा, तर पैसे मी तुम्हाला उद्या आणून देतो असंही म्हणतो. ते माणसं नाराज होतात, आपण इतकं काम केलं तरी आपल्याला साहेबांनी अजून पैसे दिलेले नाही, पण तो त्यांना म्हणतो की किती हावऱ्यापणा करताय, देईल ना, काम तर होऊ दे माझंवालं, आधीच माझ्या डोक्याला इतका ताण आहे आणि तुम्ही मला सारखे पैसे पैसे करू राहिले, देईल मी तुम्हाला, फक्त इथे व्यवस्थित लक्ष ठेवा, असं सांगून नागराज जाणार असतो. त्याच वेळेला पाठीमागून काडक्यांचा मोडण्याचा आवाज येतो. खरं तर इथे अर्जुन सायली त्या दिशेने निघालेले असतात, त्यांना वाटेत काय ते माहीत नसतं. त्याचा पाय घसरतो आणि तो खाली मुरगळल्यामुळे खाली बसतो अर्जुन आणि सायली. तर नागराज मागे वळून पाहतो तेव्हा त्याला काहीच दिसत नाही, कारण झाडाच्या आडोशाला सायली आणि अर्जुन बसले गेलेले असतात. तो त्यांच्याकडे लक्ष न देता मग तिकडे नागराज निघून जातो. इथे प्रिया आपली सायली आणि अर्जुनही त्या दिशेला शोधाशोध करत येत असतात. नागराजची माणसं आपण चहा पिऊन येऊया का, खूपच आळस येतो आहे असं म्हणू लागतात. त्यातला एक म्हणतो नको नको, जर काही झालं तर. दुसरा म्हणतो अरे पैसे देत नाही, एवढं काम करतो आहे आपण, कशाला एवढं लक्ष देतो आहे, लॉक लावलं आहे म्हटल्यावर ती बाई कुठं जाणार नाही. ते दोघंजण चहा पिण्यासाठी जातात आणि इथे अर्जुन सायली आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी दरवाजे उघडून पाहत असतात, वाजवून खडखड पाहत असतात. तर बाहेर काहीतरी आवाज येतोय म्हटल्यावरती इथे सुमन काकू जरा अलर्ट होते. आवाज ना काहीतरी शोधण्यासारखा येतो, तिला जाणवतं की कोणीतरी तिला शोधायला येऊ शकतं. तर ती पुढे पुढे जरा खुर्ची हळूहळू सरकवते. एक पत्र्याच्या भिंतीमधनं होल असतं, त्या होलमधनं बाहेर पाहू लागते. बाहेर बघते तर काय, अर्जुन आणि सायली तिथे पोहोचलेले असतात. तर त्यांना पाहून तिच्या जीवात जीव येतो, पण त्यांना सांगायचं कसं, आता मी इथे आहे. सायली म्हणते इथं कोणी दिसत नाही, आपण निघून जाऊया. हे शब्द ऐकल्यानंतर तर जीवाचं रान करून सुमन खुर्ची हळूहळू सरकवत दारापर्यंत जाते. दाराला हळूहळू खटखट खटखट असं वाजवू लागते. त्या खटखटीच्या आवाजाने त्या दाराच्या दिशेने अर्जुन सायली जाऊ लागतात. बाहेरनं तर कडी आहे, लॉक आहे, आतमध्ये कोणीतरी आहे, म्हणजे सुमन काकू इथे असू शकता. हो चला, आता घरी पण सगळेजण काळजीत असतात की रोप आणायला अर्जुन सायली गेलेत, दोघंही अजून आलेले नाही, काय असेल कारण. तर रविराज म्हणतो जाऊ द्या, कितीतरी दिवसांनी त्यांना एकांत भेटला आहे, निवांत फिरून येतील. पण आजी म्हणते नाही नाही, ते दोघंजण असे एवढे बेजबाबदार नाहीत, एवढ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते कार्यक्रम सोडून कुठे जाऊ शकत नाही, नक्कीच काहीतरी एमर्जन्सी असेल जी आपल्याला सांगितली नाही आहे त्यांनी. तर मला खूप घाबरायला होते असं म्हणत आजी कल्पनाला लगेच त्या दोघांना फोन करायला सांगते. घरातली सगळी मंडळी म्हणतात बरं लावूया फोन. कल्पना सायलीला फोन लावते तर नॉट रिचेबल. मग प्रताप मग
अर्जुनच्या फोनवर फोन ट्राय करू लागतो, तोही नॉट रिचेबल. पोहोचू शकत नाही. असं कोणतं ठिकाण असेल जिथे गेले म्हणत सगळे घरातले जण काळजी करू लागत आहे. आता इथे ना दरवाजा उघडावा म्हणून दरवाजाच्या कडीला लाथ मारायला अर्जुन मागे सरकतो आणि ती लाथ मारणार तितक्यात मागे वळून पाहतो तर काय कोणीतरी आल्याची त्यांना चाहूल लागते. इथे सुमन काकू आतनं आवाज देत असते आणि अर्जुन तिला म्हणतो की मी ना दर्जा तोडतोय, तू थोडी मागे सरक. ती मागे सरकते आणि अर्जुन दारावरती एक लाथ मारून ते दरवाजा खोलणार तितक्यातच 2 गुंड आलेले असतात. त्या गुंडांना पाहून अर्जुन सायलीचा जीव वाचवायला पुढे सरकतो, कारण ते दोघंजण आता काठीने सायलीच्या डोक्यात काठी मारणारच असतात. तर इथे सायलीला वाचवायला अर्जुन पटकन येतो. मग त्यांच्याशी त्याची झुंज लागते. ते तिघंजणं एकमेकांशी एकदम जोरजोरात भांडू लागतात, मारू लागतात. अर्जुन त्यांना काठी घेऊन आणखी सॅट मारू लागतो आणि अर्जुनला मारायला एक व्यक्ती येतो. त्यावेळेला सायली त्याला मदत करायला पुढे जाते. सायली त्या माणसाच्या डोक्यात काठी घालते आणि बघता बघता दोघंजणं मग तिथे बेशुद्ध होतात. बेशुद्ध झाल्यानंतर त्या दोघांना एका कोपऱ्यात एका शेडमध्ये इथे अर्जुन टाकून देतो, म्हणजे कोणाला दिसू नये ते. आणि अर्जुनला आणि सायली मग दोघंजणं निवांत होतात. दरवाजा तोडतात. दरवाजा तोडून आत गेल्यावर मग तिथे काकू, सुमन काकू दिसते. तिच्याशी बोलती सायली की तुम्ही इथे कोणासोबत आलात, काय झालं, सगळी हकीकत सांगा. तर ती सांगते की मला इथे नागराज माझे पती यांनी आणलं. ही गोष्ट ती अर्जुन आणि सायलीला सांगते आणि सायली शॉकच बसतो अर्जुन आणि सायलीला. असं कसं नागराज काका एखाद्या बाईसोबत वागू शकतात, तीही स्वतःची बायको? असं काय कारण असेल की स्वतःच्या बायकोला त्यांनी डांबून ठेवलं? तर सुमन म्हणते कारण मला माहीत नाही, मी त्यांना महिपतसोबत पाहिलं आणि ती गोष्ट मी कोणाला सांगू नये म्हणून त्यांनी मला इथे बांधून ठेवलं कितीतरी दिवसांपासून. घरात ना काळजीचा सूर असतो, कारण रात्र झाली अजूनही सायली अर्जुन परतलेले नसतात. फोनही लागत नाही. सगळेजण काळजीत पडला आहेत. आणि इथे नागोबाच्या कानात जाऊन आपली प्रिया म्हणू लागते की पाहिलं ना, ते दोघंजण अजून आलेले नाही, नक्कीच कुठेतरी ते गेले असतील. सुमन काकूचा त्यांना पत्ता तर लागला नाही. तर तितक्यात ना विमलचा आवाज येतो की सायली आणि अर्जुन आले. तर सगळेजण दाराच्या दिशेने धावत सुटतात. कुठे गेले, काय गेले, कितीतरी प्रश्न त्या दोघांना सगळेजण विचारत असतात आणि ते दोघंजण हसत मुखाने उभे असतात. तर रविराज म्हणतो हसतेस काय गं सायली, आम्हाला काळजी पडली आहे. तर ती म्हणते थांबा, किती काळजी करणार माझी, असं म्हणत ती दोघंजणं बाजूला सरकतात. बाजूला सरकल्यानंतर त्यांच्या पाठी इथे आपल्याला सुमन दिसते. सुमनच्या अवस्था इतकी खराब असते, तिची एवढी अशक्त अवस्था पाहून सगळ्यांना टेन्शन येतं. तिला शोधून आणले अर्जुनांनी, सायलीने. ही एक मोठी घटना आज घडली आहे, तीही संक्रांतीच्या दिवशी. आणि प्रियाच्या डोळ्यात तर बघण्यासारखी भीती असते. नागराज तिथून आधीच फरार झालेला आहे. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.